शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झालाय। ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू झालंय, तसंच जेल भरो आंदोलनही करण्यात येणार आहे। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नांदेड महामार्गावरच्या मरडसगाव तसंच गंगाखेड राणी सावरगाव या दोन्ही महामार्गावरती मराठा समाजानं चक्काजाम आंदोलन सुरू केलंय। परभणी नांदेड महामार्गावरच्या लिमला पाटीवरती बैलगाड्या आणून चक्काजाम केला जातोय। परभणी शहरातील विसावा कॉर्नरवर सुद्धा मराठा समाजानं चक्काजाम आंदोलन केलंय। तर सेलू जिंतूर तालुक्यांमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे। एकूणच आज मराठा समाजानं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक बंद झाल्याचं पाहायलाही मिळतंय। मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झालाय। हिंगोली जिल्ह्यातील बाळेगाव पाटीवर मराठा समाजानं परभणी नांदेड महामार्ग रोखलाय। टायर जाळत जाळपोळ करण्यात आली आहे, तर अनेक झाडं सुद्धा रस्त्यावरती तोडून टाकली आहेत। यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली असून सरकारच्या विरोधात इथे जोरदार घोषणाबाजी केली जाते। तर पुढची बातमी बार्शीतून आहे। सोलापुरातील बार्शीमध्ये मराठा बांधवांकडून कडकडीत बंद पुकारण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थन